पोळ्याचा उपमा करण्यासाठी मी पोळे बारीक करून घेतलेले आहेत। एक छोटा आकाराचा कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, इथे शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता आणि थोडेसे हे लसणाचे कळे आहेत, त्याला बारीक करून घेतलेले आहेत। इथे मी तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये। त्याच्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं जिरं टाकणार आहे, थोडीशी मोहरी टाकणार आहे, नंतर कांदा टाकते, कांदा टाकल्यानंतर मिरच्या टाकून घेते, पोळ्यांचा उपमा आहे असं कुणालाच वाटणार नाही, इतका छान पोळ्यांचा हा उपमा लागतो। सर्वजण म्हणतील कशाचा बनवला, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता मी याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे, शेंगदाणे झाल्यानंतर थोडेसे लसणाच्या कळ्या, मस्त असं ब्राऊन कलर होऊ द्यायचा। आणि आता याच्यामध्ये मी कढीपत्ता थोडासा टाकते, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट टाकते, हळद, एक चम्मच मीठ आणि थोडासा मसाला टाकणार आहे, थोडासा मसाला, मस्त असं फिरून घेतल्यानंतर आता आपण पोळ्या बारीक केलेले याच्यामध्ये टाकणार आहोत। मस्त असं फिरून घ्यायचं एकदा। बघा आपला पोळ्याचा उपमा तयार आहे। तुम्ही हे सकाळी किंवा दुपारी चपात्या उरलेल्या असेल तर त्याचा तुम्ही बनवू शकता, पोळ्या पण वेस्ट जाणार नाहीत। आणि तुम्हाला जर वरण वगैरे नाही खायचं असेल तर तुम्ही असं दुपारी पण करून खाऊ शकता। हे खूप म्हणजे खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। किती छान दिसतोय बघा, असं वाटतच नाही की हे चपात्याचा उपमा आहे। स्वस्त खा आणि मस्त राहा।